Hello friends, in last lecture we discussed about the law of mass action and rate law. Okay, so let's revise what is the law of mass action. So the statement of the law of mass action was the rate of reaction at any instant is proportional to the molar concentration of reacting substance at that instance. एखादी रिॲक्शन चालू असताना त्या रिॲक्शनचा जो स्पीड असेल हा त्यावेळेस जे काही रिॲक्टंट शिल्लक असणार आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनशी डायरेक्टली रिलेटेड असणार आहे. म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढा त्या रिॲक्शनचं स्पीड जास्त असणार आहे. म्हणजे सुरुवातीला रिॲक्शनचं रेट कसं असणार आहे, जास्त. कारण का तर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन हे सुरुवातीला जास्त असतं. जसा वेळ जाणार आहे तसं रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. म्हणजेच काय तर रिॲक्शन रेटसुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ मास ॲक्शन. ओके, आता त्यानंतर आपण बघितलं होतं का रेट लॉ. ओके, सो रेट लॉ म्हणजेच काय, हे जे लॉ ऑफ मास ॲक्शन जो आहे तो वापरून आपण एक सिम्पल रिॲक्शन आपण डिफाईन केली होती, ए गिव्ज. ओके, सिम्पल रिॲक्शन आपण डिफाईन केली होती, ए गिव्ज पी. सो हेअर ए इज द रिॲक्टंट अँड पी इज द प्रॉडक्ट. सो ज्यावेळेस आपण रेट लॉ डिफाईन करत होतो त्यावेळेस आपल्याला हे जे रिॲक्शन आहे त्याचं रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो घ्यायचा होता. तर रेट ऑफ ही जी रिॲक्शन आहे त्याचा जो रेट आहे तो आहे मायनस डी ऑफ ए बाय डी टी. तर हा कसा काढायचा आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलंच आहे ऑलरेडी. तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, चेंज होणारं कॉन्सन्ट्रेशन जे आहे याचं, ते इथं डिक्रीज होणार आहे. कशाबरोबर तर वेळेबरोबर. जसं वेळ होणार आहे तसं याचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होते. आणि आता लॉ ऑफ मास ॲक्शन काय सांगतं का, हा जो रेट ऑफ जो रिॲक्शन असणार आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल कशाची असणार आहे तर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन जे काही प्रेझेंट असेल त्याशी रिलेटेड आहे. सो दिस इज द रेट लॉ. ओके, सो दिस इज रेट लॉ. तर आता आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे का रेट कॉन्स्टंट. ओके, सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी द रेट कॉन्स्टंट अँड इट्स सिग्निफिकन्स. ओके, सो लेट्स स्टार्ट. Rate constant and its significance. Okay, so we know that rate law equation, rate law or rate law equation. Okay, minus d of A by dt is directly proportional to concentration of A. Okay, so this is a rate law for a reaction A gives P. ठीक आहे, आपण ही जनरल रिॲक्शन कन्सिडर केली होती ज्यासाठी जो रेट लॉ आहे तो आपण इथं डिफाईन पण केला होता. सो मायनस डी ऑफ ए बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तर आता आपल्याला बघायचं रेट कॉन्स्टंट. सो हे जे इक्वेशन आहे हे प्रपोर्शनली जो कॉन्स्टंट आहे तो आपण काढल्यानंतर जो आपल्याला यामध्ये प्रपोर्शनली कॉन्स्टंट ॲड करावा लागणार आहे आणि तोच म्हणजे काय असणार तर रेट कॉन्स्टंट असणार आहे. सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज मायनस डी ऑफ ए बाय डी टी इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. सो दिस के इज द रेट कॉन्स्टंट. ओके, so this is the rate law equation. So proportionally constant in the rate law equation is called as rate constant. So this is a proportionality constant and is also known as rate constant. So where proportionality constant that is K is called रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट. ओके, तर हे जे इक्वेशन आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे रेट इक्वेशन. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. तर ह्याच्यातला आपला जो प्रपोजची साईन आपल्याला हे इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर याला आपल्याला हे प्रपोजची साईन रिमूव्ह करावं लागेल. तर त्यासाठी आपण इथं इक्वल टू केल्यानंतर आपल्याला एक कॉन्स्टंट त्यामध्ये ॲड करावं, दॅट इज कॉल्ड प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच आपण काय म्हणणार आहे तर रेट कॉन्स्टंट. ओके, जर आपण आता इथं रेट कॉन्स्टंट, इथं जर आपण कॉन्सन्ट्रेशन युनिट कॉन्सन्ट्रेशन म्हटलं, ओके, युनिट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ह्या कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली तर हे जे रेट ऑफ दिस रिॲक्शन इक्वल टू रेट कॉन्स्टंट होणार आहे. सो व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए of the reactant is unit,
the rate of reaction is equal to the rate constant. Okay, that is when the concentration of reactant in bracket A is at unity, then the rate of reaction is equal to rate constant, that is K. Okay, so this implies minus d of A by dt is equal to K when equal to 1, concentration of A is equal to 1. ओके, तर बघा पुन्हा, तर इथं जर हे जे रेट इक्वेशन जे आहे त्यामध्ये आपण प्रॉपर्टी साइन केल्यानंतर आपल्याला कॉन्स्टंट टाकावं लागतो, दॅट इज कॉल्ड प्रोपोर्शनल कॉन्स्टंट अँड दिस इज ए रेट कॉन्स्टंट. आता जर आपण ह्या कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू 1 ठेवली, ओके, तर आपल्याला काय मिळणार आहे, तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू द रेट कॉन्स्टंट. ओके, सो दिस रेट कॉन्स्टंट इज अ टेम्परेचर डिपेंडंट. सो सिग्निफिकन्स ऑफ दिस इट्स सिग्निफिकन्स इज दॅट, म्हणजे याचा आपल्याला उपयोग काय होणार आहे, तर ह्या ॲप्लिकेशन काय आहे, तर ह्याचं रेट कॉन्स्टंट आहे हा टेम्परेचर डिपेंडंट आहे, किंवा याचा आपण काय म्हणूया सिग्निफिकन्स, किंवा याच्या कशावरती डिपेंडंट आहे, तर हे टेम्परेचरवरती डिपेंड आहे. जसं टेम्परेचर वाढणार आहे तसा हा रेट कॉन्स्टंट वाढणार आहे, रिॲक्शनचं स्पीड वाढणार आहे. ठीक आहे, जेवढं रिॲक्शन तुम्ही टेम्परेचर वाढाल तेवढं त्या पटीने काय होणार आहे, रिॲक्शन रेट वाढणार आहे, हे नक्कीच आहे. ओके, आणि जेवढं तुम्ही टेम्परेचर कमी करणार आहे, टेम्परेचर कमी केलं तर रिॲक्शन रेट पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो दिस इज अ टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. ओके, जर आपण सपोज रिॲक्शनचं टेम्परेचर वाढत गेलं तर त्यामध्ये मॉलिक्यूलची काय होते, कायनेटिक एनर्जी, त्यामध्ये मॉलिक्यूल कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, आणि मॉलिक्यूल एकमेकांवरती काय होणार आहे, कोलाइड्स होणार आहे, आणि त्यामध्ये ते एनर्जी ट्रान्सफर करणार आहे, दॅट इज त्याच वेळेस काय होणार आहे, केमिकल चेंजेस त्यामध्ये घडून येणार आहेत, दॅट इज द रिॲक्शन. ओके, सो म्हणजे टेम्परेचर वाढलं की कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलची वाढते, आणि ऑब्व्हियसली मग त्यामध्ये काय होणार, कोलिजन वाढून त्यामध्ये रिॲक्शन फास्ट होणार आहे. सो रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. सो टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. Okay, next point is the order of reaction. Order of reaction. So order of reaction is an experimentally determined quantity and it is obtained from the rate equation applicable to the reaction. म्हणजे हे जे ऑर्डर ऑफ रिॲक्शन जे आहे हे आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकली फाइंड आउट करता येणार आहे, प्रॅक्टिकली फाइंड आउट करावं लागणार आहे. म्हणजे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून आपण ती क्वांटिटी डिटरमाइन करणार आहे. सो इट इज नॉट अ थेरॉटिकल, इट इज अ एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. आणि ही काय कशापासून आपण मिळवणार आहोत, तर जे काही रेट इक्वेशन असणार आहे त्या रिॲक्शनसाठी ॲप्लिकेबल त्या रिॲक्शन रेटवरती प्रॅक्टिकली आपण स्टडी करून तो ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही फाइंड आउट करणार आहे. सो इट इज an experimental quantity. So order of reaction, it is an experimentally determined quantity. Determined quantity, and it is obtained from rate equation. It is obtained from rate equation applicable to the reaction. Okay, so it is a experimental or practically determined quantity and it is obtained from the rate equation. Okay, rate equation applicable to the reaction. ठीक आहे, तर आपण एक रिॲक्शन इथे घेऊया. एक रिॲक्शन आपण घेऊया ज्यामध्ये वेगवेगळे रिॲक्टंट्स त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, A, B, C. सपोज N1 प्लस A प्लस N2 B प्लस N3C इट गिव्ज ए प्रॉडक्ट. असं आपण जर कन्सिडर केली तर ह्या रिॲक्शनचं रेट इक्वेशन जे आहे ते आपल्याला इथं लिहिता येईल.
So rate of this reaction or minus d of A by dt is equal to K into concentration of A raised to n1, okay, into concentration B raised to n2, okay, into concentration of C raised to n3, okay. So why this K is taken? Because after the removal of proportionality sign we have to add the rate constant. आपण इथं K का घेतलाय तर आपण rate proportionality constant त्यामधून रिमूव्ह केलेला आहे. So this equation shows that rate of this above reaction is proportional to the n1th power of concentration of A and n2th power of the concentration of B and n3th power of concentration of C. Okay. If we see the order of this reaction, then it is said to be the order of n1 with the respective to the reactant A. जर आपण इथं आता ऑर्डर ह्या रिॲक्शनची ऑर्डर जर बघितली तर ही n1 आपण म्हणू शकतो ह्या रिॲक्शनची ऑर्डर n1 आहे विथ रिस्पेक्टिव्ह ए रिॲक्टंट किंवा n2 आहे ऑर्डर विथ रिस्पेक्टिव्ह बी रिॲक्टंट किंवा n3 विथ रिस्पेक्टिव्ह सी रिॲक्टंट. ओके. जर आपलं पर्टिक्युलर रिॲक्टंट संबंधात जर बोलायचं असेल तर आपण त्यांच्या पॉवर जो आहे त्यांच्याशी रिलेटेड आपण बोलणार आहे. जर एखाद्याला विचारलं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ अबोव रिॲक्शन विथ रिस्पेक्टिव्ह बी, देन व्हॉट इज द ऑर्डर n2. ओके. जर क्वेश्चनमध्ये विचारलं असेल का सी सी रिलेटेड ह्या रिॲक्शनची ऑर्डर काय असेल तर आपण काय म्हणणार आहे n3 म्हणणार आहे किंवा ए रिॲक्टंट कन्सिडर केल्यास ह्या रिॲक्शनची ऑर्डर काय असणार आहे तर n1 असणार आहे. ठीक आहे. हे पर्टिक्युलर रिॲक्टंटसाठी आपण त्यांचे जे कोइफिशियंट्स आहे ती त्यांची ऑर्डर असणार आहे. ठीक आहे. जर ओव्हरऑल ऑर्डर किंवा टोटल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन जर असं विचारलं, ओव्हरऑल ऑर्डर किंवा टोटल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन जर म्हटलं तर ह्यांचे जे जिथे जे पॉवर्स असणार आहेत ह्या जे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ज्या घेतल्या आहेत यांचे जे पॉवर्स असणार आहेत त्यांची समेशन करायची. म्हणजे जर आपण जर बघितलं टोटल ऑर्डर म्हणजे n आपण त्याला इंडिकेट करूया. जर टोटल ऑर्डर ऑफ अबोव रिॲक्शन इज इक्वल टू n1 प्लस n2 प्लस n3, म्हणजेच काय तर इथले जे पॉवर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स याची काय रेस टू पॉवर आहेत तेच काय करणार आहे आपण त्याची समेशन करणार आहे. ठीक आहे. सो आपण इथे एक यामध्ये डेफिनेशन आपण लिहू शकतो. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन with respective to particular reactant is equal to the power to which the concentration of that reactant is raised in the experimentally determined rate equation. ही एक डेफिनेशन झाली विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर रिॲक्टंट. किंवा आपण म्हणू शकतो दी ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन involving two or more reactants is the sum of the powers of concentration of various reactants involved in rate equation. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, जर आपण हे रिॲक्शन कन्सिडर केली आहे याची जर आपल्याला
विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर रिॲक्टंट जर ऑर्डर विचारली तर त्या रिॲक्टंटचे जे काही कोइफिशियंट असेल ते त्याची ऑर्डर बनणार आहे थोडक्यात त्या इक्वेशनची. जर आपल्याला विचारलं का ए रिलेटेड एन ह्या ऑर्डरची रिॲक्शन काय आहे विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए तर ती N1 असणार आहे. जर सी रिलेटेड विचारलं तर N3 असणार आहे. ओके, सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर रिॲक्टंट इज इक्वल टू द पॉवर टू विच द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टंट इज रेज. म्हणजे त्याच्या रेज टू पॉवर जिथपर्यंत आपण तो पॉवर वाढवलेला आहे तिथपर्यंत त्या रिॲक्टंटच्या त्या रिॲक्शनची ऑर्डर असणार आहे. ठीक आहे, द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन म्हणजे टोटल ऑर्डर सगळे रिॲक्टंट जर कन्सिडर केले आणि त्याची जर ऑर्डर आपल्याला जर विचारली तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग 2 or more रिॲक्टन्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टन्स त्यामध्ये असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, समेशन ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हेरियस रिॲक्टन्स इन्व्हॉल्व इन रेट इक्वेशन. ही जे रेट इक्वेशन आहे ह्या रेट इक्वेशनमध्ये जेवढे काही कॉन्सन्ट्रेशन टर्म्स असणार आहेत त्यांच्या ज्या पॉवरची काय करायची, समेशन करायची. दॅट इज N इक्वल टू N+1 N2 + N3. ओके, सो दिस इज द टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. ओके ओके, लेट्स टेक सम एक्झाम्पल्स. इफ वी टेक twice NO plus O2, okay, it gives twice NO2. So this reaction takes place in a gas phase at room temperature. So rate of this reaction is decrease in concentration of oxygen with unit time is equal to K into concentration of NO raised to 2 into concentration of oxygen. So this is the rate law or rate equation for above reaction. So for this reaction this is the rate equation. आता आपल्याला ह्या रिॲक्शनची जर ऑर्डर जर विचारली तर त्यामध्ये आपल्याला ऑर्डर टोटल ऑर्डर जर विचारली तर त्यात आपल्याला या ठिकाणी 2 टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, दोघांच्या आपल्याला पॉवरची समेशन करायची. सो दिस इज ए थर्ड ऑर्डर रिॲक्शन किंवा आपण म्हणूया द ऑर्डर ऑफ अबोव रिॲक्शन, order of above reaction is third order. थर्ड ऑर्डर कशी थर्ड ऑर्डर लिही आहे तर N इज इक्वल टू 2 + 1. 2 कुठून आले तर हे जे पहिली जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्याचं पॉवर आहे 2 आणि दुसरी जी टर्म आहे त्याचं पॉवर आहे 1. सो N+1 इज इक्वल टू दॅट इज थर्ड ऑर्डर रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनची ऑर्डर जे ओव्हरऑल जी ऑर्डर आहे ती किती आहे, थर्ड ऑर्डर आहे. ठीक आहे, आता विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर रिॲक्टंट जर विचारलं असतं NO तर आपल्याला त्याची ऑर्डर झाली असती 2 किंवा विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन रिॲक्टंट जर विचारले असते तर त्याची ऑर्डर झाली असती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. पण आपल्याला काय विचारलं होतं का व्हॉट इज द ऑर्डर ऑफ अबोव रिॲक्शन, म्हणजेच ओव्हरऑल ऑर्डर विचारली आहे आणि ती किती आहे मग 3 आहे. कारण आपण हे जे रेट इक्वेशन म्हणजे जे काही कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्यांच्या पॉवरशी समेशन करायची आणि ती येते 3 म्हणजेच काय थर्ड ऑर्डर रिॲक्शन. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. थ्राइस KClO, ओके, पोटॅशियम पर क्लोरेट, इट गिव्स ए KClO3 प्लस ट्वाइस ऑफ KCl. ठीक आहे, आता ही जी रिॲक्शन आहे ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन फॉलो करणार आहे. ठीक आहे, बघा कशी येते. जर याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन KClO3, सॉरी इथं आपण विथ रिस्पेक्ट टू प्रॉडक्ट घेऊया DT, इथं प्लस साईन येणार आहे कारण आपण प्रॉडक्ट्स या ठिकाणी घेतलेलं आहे. तर इथं जे याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आहे इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ KClO raised to 3. ओके, here is raised to 2 येणार आहे. ठीक आहे, raised to 2, here is 3 but here comes a 2. ठीक आहे, तर इथे जर आपण बघितलं तर याचं जे हे जे ह्या रिॲक्शनसाठी जे रेट इक्वेशन आहे ते आहे D of KClO3/dt. आता इथं आपण प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही म्हटलंच तर रिॲक्टंट पण घेऊ शकता, फक्त त्यावेळेस काय येणार आहे मायनस साईन येणार आहे. पण आता यावेळेस आपण काय केलं थोडंसं चेंज म्हणून काय प्रोडक्ट्स घेतलेलं आहेत तर इथं प्लस साईन येणार आहे. सो इक्वल टू K काय आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ KClO म्हणजेच रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि रेस टू 2 आहे. इथं मात्र कोएफिशियंट 3 आहे आणि रेस टू तरी पॉवर 2 आले. याचा अर्थ ही जी रिॲक्शन आहे ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे.
ही जी रिॲक्शन आहे ही ओव्हरऑल रिॲक्शन दिलेली आहे, यामध्ये ही रिॲक्शन सबसिक्वेंट रिॲक्शन्स यामध्ये असणार आहे आणि त्यामधली जी काही स्लो स्टेप असणार आहेत त्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत 2 मॉलिक्युल रिॲक्टंटची असणारे इन्व्हॉल्व झालेले, म्हणून त्याचा जो काय रेस टू 2 आलेला आहे. सो जर आपण ही रिॲक्शन जर बारकाईने जर स्टडी केली तर बघा ट्वाइस ऑफ KClO 2 मॉलिक्युल येतात एकत्र आणि त्यापासून एक KClचा मॉलिक्युल आणि एक KClO2 तयार होणार आहे. ओके, आणि नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे KClO2 जे आहे इथं तयार झालेलं ते आणखीन एका KClO मॉलिक्युल बरोबर रिॲक्ट होणार आहे आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं आहे, पुन्हा परत KCl प्लस KClO3 मिळणार आहे. तर ह्या 2 सब रिॲक्शन्स आहेत यांचे ओव्हरऑल जर बघितलं आपण तर टोटल ही जी रिॲक्शन आहे ही होणार आहे. ओके, ही दोन्हीची रिॲक्शन आपण दोन्ही साईड एकमेकांमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला ओव्हरऑल जी रिॲक्शन मिळणार आहे ती ही मिळणार आहे. आता इथं ही जी रिॲक्शन आहे ही स्लो स्टेप आहे, पहिलीच ती स्लो स्टेप आहे आणि दुसरी जी स्टेप आहे ही कशी आहे, फास्ट स्टेप आहे आणि रिॲक्शन रेट आपण कोणत्या स्टेपवरून ठरवतो तर स्लो स्टेपमध्ये. तर स्लो स्टेपमध्ये किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहेत तर 2 मॉलिक्युल, म्हणून इथं S2 आलेला आहे. सो आता ही जी रिॲक्शन आहे याची जर ऑर्डर जर विचारली तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्मचे जो काय पॉवर असेल तो त्याची ऑर्डर असते. सो दिस इज ए सेकंड ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. Why it is second order? Because concentration term is raised to power 2. So order of this reaction is 2. Okay. Some few things we have to remember about the rate of while writing the rate equation. So first thing is in rate equation only those reactants appear whose concentrations undergo measurable change during रिॲक्शन. ठीक आहे, तर बघा ज्यावेळेस आपण रेट इक्वेशन लिहिणार आहोत, ऑर्डर रिॲक्शनचे ऑर्डर लिहिण्यासाठी आपल्याला रेट इक्वेशन लिहिणं फार महत्त्वाचं आहे. तर रिॲक्शनचे एक रेट इक्वेशन लिहित असताना त्या रिॲक्शनमध्ये जे काही रिॲक्टन्स ज्यामध्ये चेंजेस हे मेजरेबल असणार आहेत, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील त्यामधले चेंजेस, असेच रिॲक्टन्स त्या रेट इक्वेशनमध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. ठीक आहे, तर एखादी रिॲक्शन्स असेल, सपोज एखादी आपण जनरल रिॲक्शन घेऊया A प्लस H2O आणि हे H2O इथं आपण एक्सेस वापरले बघा. एक्सेस म्हणजे समजा याचा एक मॉलिक्यूल असेल त्याचे 1000 10,000 म्हणजे मल्टिपल मॉलिक्युल्स असतील. आता ते जर यामध्ये प्रोडक्ट आपण इथं लिहूया तर ह्या रिॲक्शन याचा रेट इक्वेशन लिहित असताना आपल्याला हे एक्सेस जे वापरलं आहे याच्यातलं एक मॉलिक्यूल, खूप सारे मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल घेतले आणि त्यामधलं एकच मॉलिक्यूल जर रिॲक्ट होत असेल तर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हे थोडक्यात निग्लिजिबल जो चेंज झाला असेल तो निग्लिजिबल असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण समुद्रातून एखादं लिटर पाणी जर आपण त्यामधून समुद्रामधून काढलं तर त्याच्या लेवलमध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडणार नाही. तसंच मेजरेबल चेंज त्यामध्ये मिळणार नाही आहे, आपल्याला मोजता येणार नाही आहे. म्हणून आपण अशा वेळेस हे जे काही एक्सेस घेतलं असेल ते त्या रेट इक्वेशनमध्ये घेणार नाहीत. तर आपण याचं जर रेट इक्वेशन लिहायला गेलो तर -d ऑफ A/dt म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन याचं काय होणार आहे, कमी होणार आहे आणि ते कशाशी प्रोपोर्शनल असणार तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ओनली. आता इथं 2 रिॲक्टंट आहेत, A आणि वॉटर मॉलिक्यूल आहे. तर वॉटर मॉलिक्यूल एक्सेस घेतल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं घेणार नाही, फक्त काय घेणार आहे आपण Aचं कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे, बिकॉज वॉटर इज इन एक्सेस कॉन्सन्ट्रेशन. सो यामध्ये काय वॉटर मॉलिक्यूल इथं किती कमी होणार आहे तर फक्त एकच मॉलिक्यूल, आणि आपण काय घेतलं आहे, एक्सेस घेतलं आहे, खूप सारे मॉलिक्यूल इथं घेतले आहेत. त्यामुळे इथं हजारामध्ये एखादा मॉलिक्यूल जात असेल तर आपण काय होणार आहे, नो चेंज. ठीक आहे, तसंच प्रकारे इथे आहे तर वॉटर मॉलिक्यूल इथं एक्सेस असल्यामुळे घेणार नाही आपण. सो इन रेट इक्वेशन ओनली दोज रिॲक्टन्स ॲपियर हुज कॉन्सन्ट्रेशन अंडरगो मेजरेबल चेंज. जर आपण इथे एक्सेस न घेता फक्त काय याचा एक मॉलिक्यूल घेतला असतं आणि वॉटरचा एक मॉलिक्यूल घेतला असतं त्यावेळेस मात्र आपल्याला दोन्हीच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्शन रेट डिपेंड असतं असं म्हटलं असतं. पण आपण लिहिताना तिथं काय म्हटलं आहे का एक्सेस घेतलं, मोजून घेतलेलं नाही, किंवा आपण इथं कॉन्सन्ट्रेशन हे खूप साऱ्या लार्ज प्रमाणात घेतलेलं आहे, एकाच 100 किंवा
1000 अशा पटीने आपण मॉलिक्यूल घेतले आहे, तर त्यामुळे इथं काही फरक पडणार आहे. वॉटरच्या मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठलाही प्रकारचा फरक पडणार नाही रिॲक्शन संपल्यावरती. म्हणून आपण काय म्हणणार आहे, नो चेंज इन वॉटर कॉन्सन्ट्रेशन. सो इट डज नॉट अपिअर इन द रेट इक्वेशन. आता दुसरी गोष्ट आणखीन आहे का कॅटलिस्ट हे यामध्ये येणार नाही. सेकंड थिंग इज द concentration of catalyst also not appear in rate equation because the concentration of catalyst remains unchanged at the end of reaction. म्हणजे आपल्याला माहिती आहे कॅटलिस्ट पुन्हा परत रिॲपिअर होणारे, रिॲक्शन संपल्यावरती कॅटलिस्ट कारण पुन्हा रिॲपिअर होणारे, म्हणजे त्याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन आणि शेवटचं कॉन्सन्ट्रेशन यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे. म्हणून आणि इथं बदल होत नाही आहे म्हणजेच ते रिॲक्शन रेट इक्वेशनमध्ये येऊ शकत नाही. रेट इक्वेशनमध्ये कोणते, ज्याच्यामध्ये बदल होणार आहे अशाच कॉन्सन्ट्रेशन टर्म्स या रेट इक्वेशनमध्ये येणार आहे. आणि कॅटलिस्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही आहे, फक्त तो रिॲक्शनचा स्पीड जो आहे तो अल्टर करणार आहे आणि शेवटी त्याचं कॉन्सन्ट्रेशन तो अनचेंज दाखवणार आहे. म्हणून कॅटलिस्टचं कॉन्सन्ट्रेशन हे त्यामध्ये रेट इक्वेशनमध्ये येणार नाही. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिली, ज्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस अमाऊंटमध्ये आहे तर ते त्या रेट इक्वेशनमध्ये येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅटलिस्ट पण जो रिॲक्टंट कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होणार आहे त्याचंही कॉन्सन्ट्रेशन रेट इक्वेशनमध्ये येणार नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. ओके, सो लेट्स स्टॉप हिअर. in next lecture we will see the molecularity of a reactions. Okay, thank you.